किंवा त्यांचे विचार आज ऍडजस्ट होत आहेत ती होत नाही. बरोबर. आणि नसेल होत तर ते बाजूला ठेवलं पाहिजे, सन्मानपूर्वक बाजूला ठेवून द्या, काही आपल्या डोक्यावर घ्यायचं नाही. आपल्यासाठी महत्वाचं काय माहितीये का, माणूस महत्वाचा आहे, त्याचं आयुष्य सुंदर होणं महत्वाचं, त्याच्या समोरच्या आत्ताचे प्रश्न महत्वाचे. सर्व जगातली विचार आणि तत्वज्ञान माणसाच्या सुखाकरता आहे. बिलकुल बिलकुल. त्यामुळे जीवन सुखकर कसं होईल त्याच्यासाठी हे तत्व. म्हणजे सावरकर असो, आंबेडकर असो, फुले असो, हे सगळे झगडायला कशासाठी लागले की हे माणसं सुखी झाली पाहिजे, देश सुखी झाला पाहिजे. त्या काळामध्ये त्यांनी ते केलं. आता आपण आजच्या परिस्थितीत त्यांच्यासारखे विचार घेऊन किंवा चांगलं घेऊन काय त्याच्यातनं चांगलं घेऊन आज आपण आपल्याला काय करता येईल हे केलं पाहिजे. हे छान वाटलं तुम्हाला भेटून. काय झालं, मी बाहेरच होतो पुण्यात, आम्ही केल्या गोष्टी, पण काही भाऊ आमचं म्हणायला लागला की अरे तुम्ही इथं बाहेर सगळं करतो ना, आपल्या जिल्ह्यात काहीच करत नाहीये, चला आता जरा हळूहळू आपल्या जिल्ह्यात पण काम सुरू करू. चांगला विषय. तुम्ही जसं शशी तरुणचं उदाहरण दिलं की पहा आता गंमत पाहू की त्याची तो किती टॅलेंट आहे किंवा त्याचं काय बुद्धिमत्ता काय आहे आणि त्याला निवडून देणारे किती टॅलेंट. आज परिस्थिती काय की मेन स्ट्रीम राजकारणाची जी मेन स्ट्रीम आहे दिल्ली, त्या दिल्लीच्या राजकारणी मेन स्ट्रीम मधून तो काय बरोबर वास्तविक त्याचे मतदार त्याला ओळखतात तो काय, पण मेन स्ट्रीम मधून बाहेर. हा जो फरक पडतो हा फरक फारच मोठा फरक पडतो की एकदम एक टोक त्याचं ते आणि दिल्लीचं दुसरं टोक. बरोबर आहे. पण कधी जगभरामधला अनुभव असा आहे ज्या ज्या लोकांनी चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला आहे, ज्या ज्या लोकांनी वेगळं म्हणणं मांडलं, वेगळी वाट चोखली, ती लोक अल्पसंख्याक होती, ती मुठभरच होती. मेन स्ट्रीम कधीच होत नाही. ही सगळी लोकांचा परिणाम मेन स्ट्रीमवर होतो. हा महत्वाचा. म्हणजे आता राजेशाही होती, लोकशाही आली ना, एक टप्पा काढला ना, आज गोंधळ आहे आपल्या लोकशाहीमध्ये. लोकांना कळत नाही अरे पर्यावरणाचं आपलं बजेट किती आहे, आपल्या शहरात पर्यावरणाचं बजेट किती खर्च केलं, याचं आपण ऑडिट मागत नाही. अजूनही आपल्याकडे लोकशाही नावाची गोष्ट लोकांच्या, तुम्ही जे म्हटलात की लोकांच्या मध्ये उतरली नाही, अवेअरनेस नाही. तर आता कदाचित पुढचा टप्पा जो येईल तो अधिक पुढचा प्रगत टप्पा येईल. तुम्हाला हसू येईल माझ्या बोलण्यास. या सगळ्या गोष्टीचा मी विचार करतो नेहमी करतो की किती पैसा आला, कुठल्या हेडखाली आला, कुठं खर्च झाला, वाया किती गेला. एखाद्या वेळेस चुकीच्या भ्रष्टाचार म्हणा, चुकीच्या गोष्टी म्हणा, चुकीची प्लॅनिंग म्हणा, एखाद्या वेळेस त्याच्या बाबतीत मी जर समजा तक्रार केली तर माझी बोलवण कशी करतात बुलढाण्याची विरोधण्याची, माझ्या तोंडाने कबूल करू आलं त्याला काही काम नाही. इतर नसते इकडे खात तिकडे काय म्हणजे सांगण्यात. आणि हा मुद्दा पटतो लोकांना, माझा नाही पटत, माझा लवकर नाही पटत की याच्यात सार्वजनिक नुकसान होऊन आलेली या कामामध्ये ते तुमचं माझं नुकसान आहे, तुमच्या माझा टॅक्सची चोरी आहे किंवा तुम्ही आपल्या खिशातून हा पैसा वाया चाललेला आहे. आता त्याला आपल्याला काय करायला लागेल, त्याला कलेक्टिव्ह प्रयत्न करायला लागतील, संस्थात्मक गोष्टी मधनं त्याला भिडायला लागेल. उदाहरण दाखवतो, जेव्हा राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट आला तेव्हा अनेक लोकांनी त्या कायद्याचा वापर करून गोष्टी करायला सुरुवात केली. जवळजवळ 50 लोकांचे मृत्यू झाले. RTI कार्यकर्ते महाराष्ट्रात 50 जवळजवळ लोकांचे खून झाले. नंतर त्याच्यामधले जे ब्रिगेडियर आणि मोठे लोक आहेत त्या पुण्यातले यशोदामध्ये असतात बऱ्यापैकी, त्यांना असं लक्षात आलं इंडिव्हिज्युअल लढण्यात काहीच पॉईंट नाही, कारण भ्रष्ट व्यवस्था आहे समोरची, ती कोणत्याही पातळीने तुम्हाला येऊन संपवेल, तुम्हाला बदनाम करेल, वेगळ्या पद्धतीने. मग काय केलं त्यांनी ते एक कमिशन टाईप संस्था स्थापन केली. या सगळ्या लोकांनी कोणाची तक्रार जी आहे ती त्या संस्थेकडे जाते आणि ते मंडळ त्याच्यावरती काम करतात. एक व्यक्ती इंडिव्हिज्युअल कोणीच पुढे येत नाही. आलं लक्षात? म्हणजे असं एकत्रितपणे. एक्झॅक्टली. आता त्याच्यामध्ये कोण कोण येतात, आर्मी ऑफिसर्स आहेत, त्यात रिटायर्ड कमिशनर आहेत, असे वेगवेगळ्या लोकांचं ते बनवलेले आहे. सो तुम्हाला तुमच्या स्ट्रॅटेजी पण बदलायला लागते. एवढं सोपं नाही आहे. म्हणजे तुम्ही सत्तेशी भिडताय एक प्रकारे, करप्ट लोक आहेत ती वेगळ्या प्रकारे, आणि ती तुम्हाला सगळी सत्ता त्यांच्या ताब्यात आहे. तुम्हाला त्यांचे आर्थिक इंटरेस्ट तुमच्या सगळ्यामध्ये गुंतलेले, ते कसे होते? तुम्हाला एका पातळीवर प्रबोधन पण करायचंय, लोकांना जागृत करायचंय,
दुसऱ्या पातळीवरती कलेक्टिव्ह ऍक्टिव्हिझम पण तुम्ही उभा केला पाहिजे आणि जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला ते त्या प्रश्नांना राजकीय प्लॅटफॉर्मवर कसे ते उचलले जातील हे इंटेलेक्च्युअल म्हणून तुमचं काम पाहिजे. पॉलिटिक्सची परिस्थिती कशी आहे माहिती आहे का, की आपण समजा जर राजकीय याच्यावर जर घ्यायचा प्रयत्न केला, राजकीय नाही आपण नाही घ्यायचं आहे. नाही म्हणजे मी आपण घ्यायचं म्हणजे तुम्ही म्हणता त्या पद्धतीने तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे, त्या प्लॅटफॉर्मवर गेलं पाहिजे. परिस्थिती काय तुम्हाला सांगतो, त्या माहितीच्या अधिकाऱ्याला बदनाम करून टाकले पाहिजे. हो करणार ना. तुम्हाला मी गंमत सांगतो, तुम्ही तर लोकांचं म्हणताय माहिती अधिकार सगळ्यात खिळखिळा बीजेपीने केला. नाही हा तर तो वेगळा विषय, कलमच काढून टाकली काही. नाही आता तर यांनी 10 वर्षात ते आता तो वेगळाच विषय. परंतु मी बुलढाण्यातले कमीत कमी 5-50 लोक असे पाहतो की जे माझ्यापर्यंत येतात की ते लोक एक व्यवसाय म्हणून त्याचा वापर करतात. हो ना, बरोबर आहे. किंवा अर्ज टाकायचा नंतर तुम्हाला मांडवली झाली की अर्ज वापस द्यायचा. हे बघा, भ्रष्ट जी असते ना व्यवस्था, ती भ्रष्ट व्यवस्थेचा भाग येतो. जशी ती भ्रष्ट व्यवस्था आहे तशी त्याचा एक दुसरा भाऊ हा आहे. लक्षात तुमच्या, तेव्हा दोघंही भ्रष्टच आहेत. तुम्हाला सिव्हिल सोसायटी म्हणून तुम्हाला वेगवेगळी लोक उभी राहिली पाहिजे आणि जी पारदर्शक असेल, त्याचे काही वेस्टेड इंटरेस्ट नाही आहे, अशी लोक जोपर्यंत येणार नाही, कलेक्टिव्ह हस्तक्षेप करणार नाही, तोपर्यंत सुधारणार नाही. त्याचं साधं उदाहरण सांगतो. दिल्लीमध्ये बदल झाला ना, अरविंद केजरीवालनी सगळ्या शाळा, सगळे मोहल्ला क्लिनिक प्रचंड बदलवले. त्याचा सुरुवात बघा तुम्ही कुठून आहे. त्याची सुरुवात अशी आहे साध्या साध्या छोट्या छोट्या गोष्टी, काही म्हणजे काहीच नव्हतं. ते अगदी साधा RTI कार्यकर्ता होतं. आज 3 राज्यामध्ये त्यांनी कसं होईल, पण त्याचं आपलं उभं केलं. आम्हाला आश्चर्य वाटते. 1967 पासून म्हणजे 60 ते 70च्या दशकामध्ये शिवसेनेचा उदय झाला मुंबईमध्ये, आणि आज नाही म्हणतात आम्ही सहज 50-60 वर्ष आम्ही ओलांडले आमच्या पक्षाचे. बरोबर. पण आम्ही आमच्या पक्षाचे म्हणजे बाळासाहेबांच्या पक्षाचे एकछत्री सत्ता महाराष्ट्रात आजही मिळू शकतो. आणि केजरीवालांनी किती लवकर कव्हर केले, किती लवकर. म्हणजे आश्चर्य वाटते त्या माणसाचं की त्या माणसाने इतकं पटकन कव्हर करणं, दोन्ही त्याचेच आमदार निवडून येणं, आज दुसऱ्यांदा तो सत्तेत येणं, पंजाबची सत्ता हातात घेणं. पण त्याच्याजवळ काय आहे खरोखर तो मी आम्हाला तर इथं अभ्यास करायचा. आणि तुम्हाला सांगतो ना, इनपुट आउटपुट आपल्याचं नीट गणित बसवलं. खर्च किती आहे, इन्कम किती आहे आणि कुठं जाते इन्कम, त्याचा नीट हिशोब बसवला, बरोबर गोष्टी सोडल्या. लोकांना शेवटी दैनंदिन प्रश्नात रिलीफ मिळणं गरजेचं आहे. रोटी कपडा मकान सगळ्यात ठाप, आणि प्रोफेशनली त्यांनी द्यायचा प्रयत्न केला. त्यामुळे ते पिकअप घेतलं त्यांनी. आता आपल्याकडे काय होतंय, आपल्याकडेच व्हेरिएशन जास्त आहे, पॉलिटिकल व्हेरिएशन जास्त आहे, त्याच्यानंतर कास्ट वाईज व्हेरिएशन जास्त आहे. त्यामुळे आपल्याकडे जोपर्यंत हे ब्रेक होत नाही या सगळ्या गोष्टी, तोपर्यंत त्यातनं विकासाचं राजकारण उभं नाही राहत. नाही, पण तुम्हाला सर एक मुद्दा आणखी सांगतो. दिल्लीचा अभ्यास करतो, म्हणजे दिल्लीच्या लोकॅलिटीचा अभ्यास करतो मी. तर मला असं वाटायचं जेव्हा दिल्लीमध्ये यांनी सत्ता काबीज केली, 2दा-3दा वगैरे सत्ता काबीज केली, तेव्हा मला असं वाटायचं की वेल क्वालिफाईड, खूप हायली एज्युकेटेड लोक दिल्लीमध्ये, त्या लोकांना शिकवायची गरज नाही आहे, म्हणून ते अशा लोकांच्या मागे उभे राहतात. पण मग माझा भरमनिराश केव्हा झाला तुम्हाला सांगतोय, पंजाबमध्ये इतक्या ताकदीनं सत्ता मिळवली, तर पंजाबमध्ये कसं काय इतके वेल क्वालिफाईड असतील असेल तर. हा, पंजाबी लोक चांगले आहेत, डेअरिंगबाज आहे, अख्ख्या देशामध्ये पसरलेले, कुठेही जाऊन व्यवसाय करतात, हे सगळं मान्य आहे. पण एज्युकेशन क्वालिटी किंवा याच्या हिशोबाने त्याचा दिल्लीचा आणि पंजाबचा फरकच आहे ना. तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रामध्ये नीट जनतेचे प्रश्न विचारणारे, कसलेही व्हेस्टेड इंटरेस्ट नसणारे, अशी जर सगळ्या जाती धर्मातून मुलं उभी राहिली, महाराष्ट्राचा धिंगाणा होईल आणि सत्ता येईल त्यांची. काय सांगू तुम्हाला, कारण लोक कंटाळलेली सगळ्या गोष्टी. ही तर गोष्ट कधी लोकांना काम पाहिजे, त्यांचे होणारे दैनंदिन कामावर रिलीफ पाहिजे आणि त्यांचे प्रश्न सुटणं गरजेचे. ते प्रश्न जर सोडले, आता पुण्यामध्ये दंगेकरी तुम्हाला येणार, कसं काय येणार? जनतेतला माणूस आहे, कामं करतो, लोक रस्त्यावरच आहे. शेवटी लोक काम करणाऱ्या माणसाला, पण त्या लोकांना पर्याय मिळाला. लोकांना दिल्लीत पर्याय मिळाला. 2014ला सरकार हवा होती मोदींची,
आज बघा तुम्ही 2014ला त्या माणसांनी दिल्लीमध्ये सत्ता आणली बरोबर. हो म्हणजे सगळ्या भारतात मोदीची सत्ता, हो दिल्ली त्याची त्याची. आणि किती त्रास दिलाय हो त्या नायब तहसील राज्यपालामार्फत केवढ्या गोष्टी केल्या. आधी तेवढा त्रास देऊन सुद्धा त्यांनी त्याचं उभं केलं. त्याचं कारण जनतेची सेंटर ठेवून सगळी काम. काही काही लोक असे बोलतात, काही हसण्याचा विषय, काही काही लोक असे बोलतात की अरविंद केजरीवाल म्हणजे नरेंद्र मोदींचं न्यू व्हेरियंट नरेंद्र मोदीचं म्हणजे पुढचे 5 पावलं पुढचं व्हेरियंट आहे म्हणतात, पॉझिटिव्ह व्हेरियंट. माझं काय म्हणणं आहे शेवटी तो त्याचे कन्सर्न काय, त्याचे असं कन्सर्न आहे सार्वजनिक आरोग्य व्यवस्था नीट असतं, पब्लिक एज्युकेशन सिस्टीम चांगली असते, सुविधा सगळ्या प्रकारच्या लोकांना मिळणं, त्याच्यावर तो राजकारण करतो ना, त्यालाच आपण भिडलं पाहिजे, बघितलं पाहिजे. आणि त्याचं यश तो नरेंद्र आहे किंवा काय त्याच्या मर्यादा काय आहे तर तुम्हाला म्हणजे तुम्ही सिद्ध करा मग तुमचं राजकारण. त्याची मर्यादा आहे ना, तुम्ही दाखवा की करून. तुमच्या गावात तर करा का, तुमच्याकडे एका गावात पण होत नाही आणि तुम्ही त्याला शिक्के मारायला तयार आहे तुम्ही. म्हणजे ठीक आहे मर्यादा असू शकतात, त्याच्याही मर्यादा असणार आहे, पण माझं म्हणणं आहे की आत्ता रिलीफ लोकांना मिळतोय ना त्याचा. आणि हेही बघायला पाहिजे की नरेंद्र मोदी सारखी एकाधिकारशाही जेव्हा येईल तेव्हा लोक त्यालाही नाकारतील. आजही तसं नाकारण्यासारखेच आहे, पण ते मशीनचा जो विषय आहे मशीनचा विषय आहे. कारण टोमॅटो सांगायचं कोणी म्हणेल मला की काय मोठ्यासारखं बोलतावं किंवा मशीनमध्ये काही करता येते, ही गोष्ट खरी आहे. मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो. आशाताई जोरे म्हणून आमची जिल्हा प्रमुख होती शिवसेनेची, महिला आघाडीची. ती मागच्या जिल्हा परिषदच्या इलेक्शनमध्ये सुलतानपूरमधून ती जिल्हा परिषद उभी. त्या तिथे धनुष्यबाणावर शिक्का मारायचा, तर तो शिक्का धनुष्यबाणावर मारला तर कमळाची चिठ्ठी पडत होती. त्याची तक्रार झाली. तक्रार झाल्यानंतर अक्षरशः आमच्या इथल्या कलेक्टरने ती मशीन सील केली. ती मशीन बदलवली आणि त्याच्यावर नंतर पुन्हा मतदान झालं. बरोबर. तर ही घटना आमच्याच जिल्ह्यात, आपल्याच जिल्ह्यात आणि तुमचाच भाग आहे समजा तिकडचा भाग, आपल्याच जिल्ह्यात घडलेली घटना आहे की बटन कुठले दाबू लागलं आणि चिठ्ठी कुठली पडून राहिली. त्याच्यामुळे हा स्वतः अनुभव घेतलेला विषय असल्यामुळे मी हेच म्हणेन की त्याच्यामध्ये काय करता येईल. तर स्पेसचं इलेक्शन झालं तर त्याच्यामध्ये त्या भागामध्ये लोकांनी माईकवर सांगितलं, असं मीडियाच्या समोर सांगितलं लोकांनी की मी सायकलचं बटन दाबलं आणि कमळाची चिठ्ठी निघली. डायरेक्ट सांगितलं त्यांनी, सायकलचं दाबलं आणि कमळाची निघली. म्हणजे याचा अर्थ आणि ते हेही सांगितलं त्यांनी की माझंच एकट्याचं नाही झालं, माझ्यासोबत जे 4-5 लोक होते त्यांचीच एक झालं, हेही बोलून दाखवलं. ठीक आहे, काय असेल नसेल तर तो वेगळा माहिती. पेट्रोल डिझेल इतका इंटरनॅशनल लेवलला ते पिंप जे आहेत कच्चे तेलाचे ते कमी झाले असताना दर कमी होत नाही आपल्यावर. त्यांना गोळा करायचं टॅक्स, पैसाच गोळा करणे ना. जितका पैसा गोळा होईल त्याच्याच भरोसा सगळं चालू आहे. आता माझ्या डोक्यात असे अनेक विषय येतात, पण मग काय होते की मोठ्या प्लॅटफॉर्मवर जसं तुम्ही एक शब्द वापरला की पॉलिटिकल प्लॅटफॉर्मवर तो विषय उचलला गेला पाहिजे. नाही, याच्यात कन्सेप्ट अशातले किंवा लातूरच्या संदर्भातले काय काय प्रश्न आहेत की जे हायलाईट झाले नाही बऱ्याच वर्षापासून किंवा आतापर्यंत. तर आता आपलं जे आपण निगेटिव्ह ह्या सगळ्या गोष्टी आपण बघतोय आपल्या परिसरामध्ये, जिल्ह्यामध्ये. मी दादाला तेच म्हणत होतो खूप दिवसांपासून की आपलं हे होमटाऊन आहे, आपला जिल्हा हा जो आहे हा होमटाऊन आहे. आणि आपल्या जिल्ह्यात बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्या हायलाईट होत नाही आणि चुकीच्या गोष्टींवरती राजकारण होतं. मग ते कास्ट बेसिसवरती असू द्या, कुठल्या बेसिसवरती असू द्या. बरोबर मी बोलतो तुमच्यासमोर. तर ह्या सगळ्या गोष्टींच्या व्यतिरिक्त अनेक सारे मुद्दे आहेत की जिल्ह्यामध्ये आहेत नाही बरोबर. आणि तो डाटा सगळ्यांच्या समोर आणणं जे की म्हणताय तुम्ही, किमान त्यातनं बऱ्याच गोष्टी उलगडतील आणि खरे प्रश्न ज्यावेळेस बाहेर आले त्यावेळेस यांना विचार करायला भाग पडेल. आपण सगळी व्यवस्था बदलू शकत नाही, आपण जे आपल्याकडनं शक्य होतं आपण अभ्यास करू शकतो. असं आपण अभ्यास पूर्ण तटस्थपणे गोष्टी समोर लोकांच्या मांडू शकतो. लोकांनी त्याचं लोकांपर्यंत घेऊन जाणं हे काम आहे आपलं. एक संशोधक म्हणून, प्राध्यापक म्हणून हे माझं काम. आता लोक ठरवतील. मला त्याची गरज वाटत नाही. माझा रोल मला फिक्स क्लिअर आहे.
यांनी प्रबोधन केलं पाहिजे लोकांचं, चांगले रिसर्च तयार केले पाहिजे, मुलं संशोधन तयार केले पाहिजे, लोकांमध्ये वाचनाची जास्तीत जास्त विवेक त्यांच्यामध्ये जागृत केला पाहिजे. हे काम आपलं आहे आणि हे काम प्रामाणिकपणे आपण करायचं. त्याच्या पुढचं काम जे लोक ठरवतील ना काय करायचं. नाही पण तुम्हाला एक प्रश्न, पण एक महात्मा ज्योतिराव सांगा किंवा विद्येविना मती गेली मतीविना गती वगैरे हे नेहमी सांगायचे. मी ती कन्सेप्ट माझ्यापुरती तरी बदलली आणि मी लोकांना सांगतो ती कन्सेप्ट. ते कोण जातीचे हा विषय माझा नाही, पण तो सवर्ण आहे का माझा ओबीसी आहे का तुमचा विजय मला याच्याशी गेलं नाही. मी कन्सेप्ट अशी बदलली आता सध्या की सत्यविना मती गेली, विद्येविना नाही बोलत मी. आता मी असं बोलतो की सत्यविना मती गेली. जसं तुम्ही अगोदर मला सांगितलं की महात्मा ज्योतिराव फुलेंचं त्या काळामध्ये त्या कालानुरूप त्यांनी काही बोललं असेल, आजच्या काळात तुम्हाला काय त्याच्यात बदल पाहिजे असेल तर त्या हिशोबाने मी विद्या शब्द काढला, सत्ता शब्द टाकला. मला एक सांगा तुम्ही की आपली सगळ्या गोष्टी कितीही चांगल्या असल्या, कितीही चांगले मुद्दे, कितीही जनहिताचे कशी मुद्दे आपण घेतले समजा, तरी चांगल्या त्या ठिकाणी बसलेला सत्ताधारी माणूस त्या माणसाला आपली कन्सेप्ट पटली पाहिजे किंवा तो त्या लेवलचा असला पाहिजे. तो सत्ताधारी त्या लेवलचा, त्या वैचारिक लेवल त्याला म्हणजे आकलन झालं पाहिजे त्याचं आणि त्या पद्धतीनं काम केलं पाहिजे, जेणेकरून आपण जी काही चळवळ करतोय किंवा आपण जे काही लोकांसाठी जे भांडतोय किंवा लोकांच्या जीवन सुखी करण्यासाठी त्यांचं हे करतोय तर त्याला त्यांनी प्रतिसाद दिला पाहिजे. बरोबर. मग तुम्हाला असं वाटत नाही का की मग राजकारणामध्ये सुद्धा किंवा या सत्तेमध्ये सुद्धा चांगले लोक गेले पाहिजे? अगदी गेले पाहिजे. अल्टिमेट आपला उद्देश जो आहे, म्हणजे अल्टिमेट जो उद्देश आहे आपल्या सगळ्या, तो निश्चितच हे चांगले लोक त्याच्यात जातील, पॉलिसी लेवलला त्याला इनपुट मिळतील, त्याच्यातनं चांगल्या पॉलिसी डेव्हलप होतील आपल्या समाजासाठीच्या. आणि प्रशासन आणि राजकीय व्यवस्था जी आहे या दोघांना सुद्धा गाईड आपण केलं पाहिजे. त्यांना पण गाईडलाईन्स मिळाली पाहिजे. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर. तरच काहीतरी आउटपुट निघेल. मला तुम्हाला हे सांगायचं की सत्ता जे तुम्ही म्हटलं, सत्तेच्या बाबतीत असं तुम्ही कन्सेप्ट सांगतो आणि थांबतो, मी तसा विचार करतो. मला असं वाटतं की राजकारण आणि सत्ता हे जे शब्द आहेत आपण ते संकुचित केले. कसे सांगू? तुमच्या घरामध्ये तुमचे नातू आहेत दोन्ही, काही मुलगा मुलगी, तुमच्या घरामध्ये पण सत्तेचं स्ट्रक्चर आहे. माझ्या घरात पण एक सत्तेचं स्ट्रक्चर आहे. कोणाशी कधी बोलायचं, कसं बोलायचं, कसं नाही बोलायचं. सो पॉवर रिलेशन ऑलरेडी आपल्या प्रत्येक गोष्टींमध्ये आहे. हे फक्त ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि पॉलिटिकल पॉवर नाही आहे, पॉवर प्रत्येकाकडे. बरोबर, आपली कौटुंबिक ही पण पॉवरच आहे, आपण वापरतो ती. मी मोठा आहे, मला अनुभव आहे, सो हे असं करायचं. आलं लक्षात? ही पॉवरची कन्सेप्ट आपण व्यापक पद्धतीने बघितली पाहिजे. आता राजकारण जे आहे ते सुद्धा व्यापकपणे बघण्याची गरज आहे. म्हणजे आपल्याला लक्षात येईल, तुम्ही एखादं पुस्तक वाचून लोकांचं प्रबोधन करता, हे सुद्धा राजकीय व्यवहार आहे. राजकीय व्यवहार म्हणजे पक्षाचं काम नाही. राजकीय व्यवहार म्हणजे विधिमंडळ, काही विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा याच्यात जे चालतंय तेवढंच फक्त राजकीय व्यवहार नसतो. तुम्ही एखादं चांगलं काम करता, तुम्ही एखादा प्रश्न उपस्थित करता, तुम्ही नगरपालिकेला 10 प्रश्न सांगता,